हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते. तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि घरी जायचं टायमिंग झाला आहे. तर आज मी दिवसभरात 2च ब्लाऊज शिवलेले आहेत. तर हे दोन्ही ब्लाऊज मी सकाळी घरूनच कटिंग करून आणलेले होते. तर फर्स्ट एकदम तो लवकर दिला मी, कारण तो कस्टमरला लगेच पाहिजे होता. डोहाळे जेवणासाठी मी तो शिवलेला होता. तो मी नंतर ह्या व्हिडिओच्या मध्ये तुम्ही पाहतो मी कसा शिवलाय. तो डोहाळे जेवणाचा ब्लाऊज होता माझ्याकडे आलेला. आणि आता बघा झिमीच्या साडीमध्ये निघलेला तो ब्लाऊज होता, तो माझ्याकडे आलेला होता. पण त्याच्यासाठी मी असे तो पण घरीच कटिंग केलता. आणि हा बघा ब्ल्यू कलरचा, हा पण हे दोन ब्लाऊज मी सकाळी घरून येताना कटिंग करून आणले होते. तर 9:30ला माझं काम उरकला होता. स्वयंपाक वगैरे मुलं वगैरे शाळेत लावून मी 9:30ला कटिंग करायला बसली. 9:30ला कटिंग करून ठेवली. त्याच्यानंतर 10ला मी कपडे वगैरे धुवून डायरेक्ट लगेच शॉपमध्ये आले, कारण तो अर्जंट ब्लाऊज होता माझ्यासाठी आणि मला तो कंप्लीट करायचा होता. त्याच्यामुळे मी डबा वगैरे घेऊन आले दुकानमध्येच. तर तो पूर्ण केल्याच्या नंतर मी थोडा वेळ बसले, आराम केला, कारण माझी इतकी धावपळ झाली. थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर मी शक्यतो मला वाटतं 3:30ला हा ब्लाऊज शिवायला घेतला होता. तर त्याच्यानंतर पण मध्ये परत मैत्रिणी वगैरे आल्या, बसले वगैरे. तर असं कस्टमर येणं जाणं वगैरे चालू झालं की मग ब्लाऊजला काही हात लागत नाही शिवायला. आपण म्हणलं ना आता 1 तासात होईल, पण ते 2 तास परत काम पुढे ढकललं जातं. तर असंच काहीतरी झालंय ह्या ब्लाऊजमध्ये. तर हा बघा खूप सिंपल होता, कारण काठपदर साडीवरचा होता. आणि हे बघा पाठीमागं लेस लावली आहे नॉड. स्लीव्हजला बघा फुल स्लीव्ज आहे ह्या एल्बो पर्यंतच्या. आणि पुढून प्रिन्स कट आहे. सकाळी जो मी दिला का त्याच्यावरचाच म्हणजे त्याच कस्टमरचा हा ब्लाऊज आहे, तिचाच ब्लाऊज आहे हा पण. हे बघा प्रिन्स कट आणि फुल स्लीव्ज. तर ह्याला नॉड वगैरे बसवलेली आहे मी आणि खूप सिंपल आहे. तर अजून मला उद्या 4-5 ब्लाऊज कट करायचे आहेत. नंतर शिवायचा तो व्हिडिओ नंतर येईलच, तुमच्याबरोबर शेअर करीलच. पण सध्या तर बघा हे असं झालेलं आहे. कारण काय होतंय, आता पैठणी साडीला तसे डिझाईन कुणी शक्यतो काढेना गेले. कारण काय होतंय, त्याच्यानंतर कालांतर ते डिझाईन दुसरे नवीन फॅशन येते. त्याच्यामुळं काठपदर साडीला ते पॅचवर्क डिझाईन शक्यतो कुणी करीतच नाही, म्हणतात नकोच. लेस तर अजिबातच लावू नका म्हणतात. लेसची परत, कारण त्या साड्या भरपूर दिवस राहतात आणि त्याची लेस जर खराब झाली तर त्या साड्या 9.5चा प्लस लेसमुळे घाला येत नाहीत त्या साड्या आपल्याला सुद्धा. म्हणून मग त्या साड्या ब्लाऊजला शक्यतो लेस सुद्धा लावू नका म्हणतात. पण ही आता कॉन्ट्रास्टमध्ये ही या कस्टमरला आवडतं, म्हणून मी ह्याला एक लेस जॉईन केलेली आहे. आणि बघू आता एकदम सिंपल आता वर्जनमध्ये शिवायला लागले आता, कारण साड्या भरपूर दिवस राहतात. मग ते डिझाईन नंतर कालांतराने जुनी फॅशन होऊन जाते. त्याच्यामुळे ते महिला वगैरे कोणी आता तसं शिवणे. तर बाईला तर बघा अजिबात काही पण डिझाईन केलेली नाही, कारण तिचाच माझ्याकडे परत एक ब्लाऊज आलता, कारण लग्नासाठी तिने माझ्याकडेच टाकले होते. तर तो पण शिवला होता, पण ते हिता असं तिला मी हे केलं तर हिथं बाईला असं कट मारून अशी डिझाईन केलेली होती फुल स्लीव्हमध्ये खाली बॉर्डर. तर काहींच्या घरचे नाही घालून देत, त्याच्यामुळे मग ती परत घेऊन आली आता सध्या माझ्याकडे. आणि म्हणली हे काही करून हे झाकून टाका. मग इथं मी थोडे लेसचे 4 असे भाग करून लावलेले आहेत. तर ते पण मध्येच काम वगैरे काहीतरी असं अल्टरचं पण काम येतं, त्याच्यामुळे ब्लाऊजला जरा हात लागत नाही. तर ह्याचा पण व्हिडिओ मी जो डोहाळे जेवणाचा ब्लाऊज शिवलेला आहे तो झुमीचूमध्ये बॅक हुक शिवलेला आहे, तो पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेला. त्याला व्हॉइस ओव्हर करून तो पण ह्याच्या व्हिडिओ याला बरोबर आहे. तर असेच छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर असेच छान छानसे व्हिडिओ मी ह्या चॅनलवर आणणार आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा बघा डोहाळे जेवणासाठी माझ्याकडे ब्लाऊज आलेला होता. तर हे बघा हा शिवलेला आहे. पाठीमध्ये हुक लावून दाखवते. तर पाठीमागं हुक केले आहे, पुढे डिझाईन आलेली, त्याला प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे आणि बाहीला पफ स्लीव्स केलेला आहे. तर बघा हे बघा बाही पफ स्लीव्स आणि समोरून बघा अशी डिझाईन आलती, त्याच्यामुळे प्रिन्स कट काढलेला आहे. पुढे असं पानासारखा थोडासा आकार दिला आहे पानगळा आणि लेस नॉड लावलेली आहे.
तर हाच ढोळ जेवणासाठी ब्लाऊज होता. हा आणि निळ्या कलरचा दोन्ही त्याचेच ब्लाऊज आहेत ते. पण त्यांनी हा ढोळ जेवणासाठी त्याच्यामुळे हा दुपारीच मी कंप्लीट केलता अगोदर आल्या. तर ह्यात बघा ही जी डिझाइन आहे ती मी ना बाहीची डिझाइन पाठीला वापरली आहे. कारण एवढीच डिझाइन राहिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना पफ स्लीव्ह शिवायची होती. मग ते होतच नव्हती. मग म्हणलं त्याचा वापर काय करावा म्हणून ती डिझाइन मी पाठीमागे टाकली. तर असे छान